नमस्कार. आज आपण बारामती ॲग्रो लिमिटेडबद्दल बोलणार आहोत, म्हणजे पुण्याजवळचा एक मोठा कृषी उद्योग समूह आहे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे, त्यावरून असं दिसतंय की 1988 मध्ये एका छोट्या पोल्ट्री व्यवसायातून सुरुवात झाली आणि आज बघा साखर, इथेनॉल, ऊर्जा, डेअरी, अन्नप्रक्रिया किती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते पसरले आहेत. तर आज आपण त्यांच्या या प्रवासावर आणि कामावर जरा सविस्तर बोलूया. हो, अगदी. आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ना, लिंकिंग द बेसिक्स, म्हणजे शेतकरी ते ग्राहक यांना जोडणं, हे त्यांच्या कामात, त्यांच्या या विस्तारात कसं दिसतं, हे बघणं महत्वाचं ठरेल नाही का? आपल्याकडच्या माहितीच्या आधारावर याच गोष्टी जरा उलगडून पाहूया. तर सुरुवात जसं मी म्हणाले 1988 मध्ये डॉक्टर अण्णासाहेब पवारांनी केली. पोल्ट्रीपासून सुरुवात. आणि तो व्यवसाय आजही त्यांच्या कामाचा एक महत्वाचा भाग आहे बरं का. म्हणजे आपल्या माहितीनुसार ते 10 लाखांपेक्षा जास्त पक्षी सांभाळतात. लेयर आणि ब्रॉयलर दोन्ही. विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा. हो ना, प्रचंडच. आणि त्यांचे स्वतःचे ब्रँड्स पण आहेत बाजारात. फ्रेश एग्ज, ओमेगा एग्ज, माय नीड्स, म्हणजे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. बरोबर. पण ते फक्त पोल्ट्रीपुरते नाही थांबले, नाही का. इंदापूरला त्यांचं जे साखर युनिट आहे त्याची क्षमता दिवसाला 18,000 टन ऊस गाळण्याची आहे. जबरदस्त. अगदी. आणि हीच विविधता महत्वाची आहे. म्हणजे फक्त पोल्ट्री किंवा फक्त साखर नाही. साखरेत बघा, 2023-24 मध्ये त्यांनी 21.54 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं. ही आकडेवारी म्हणजे खूप मोठी आहे. आणि याला जोडूनच त्यांची डिस्टिलरी. तिथे 600 KLPD म्हणजे किलोलिटर प्रतिदिन इतकी इथेनॉल निर्मिती क्षमता आहे. अच्छा, 600 KLPD. हो. आणि ही क्षमता फक्त आकडा नाहीये. देशाचं जे E20 ब्लेंडिंगचं धोरण आहे ना, म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं, त्याला हा एक मोठा हातभार आहे. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यालाही त्याचा फायदा मिळतो. बरोबर. म्हणजे एक प्रकारचं चक्र पूर्ण होतं. अगदी. इतकंच नाही तर 70 मेगावॅट वीज पण तयार करतात ते ऊसाच्या चिपाडापासून. सहवीज निर्मिती म्हणतात त्याला. आणि त्यातली अतिरिक्त वीज MSEDL ला विकली जाते. तर हा झाला एक एकात्मिक विकास, सगळं एकमेकांना पूरक. आणि हे सगळं फक्त देशापुरतं मर्यादित नाही असं दिसतंय. माहितीनुसार ते साखर, तांदूळ, इथेनॉल, प्रक्रिया केलेलं अन्न हे सगळं निर्यात पण करतात. आखाती देश आहेत, आग्नेय आशिया, आफ्रिका, युरोप या सगळ्या ठिकाणी. हो, म्हणजे त्यांनी स्वतःची एक संपूर्ण निर्यात साखळीच उभी केली आहे. प्रोसेसिंग युनिट्स, कोल्ड स्टोरेज, सगळं आहे त्यात. जागतिक बाजारपेठेत भारतीय कृषी उत्पादनांना जी मागणी आहे ती संधी त्यांनी बरोबर ओळखली आहे. नक्कीच. आणि या व्यावसायिक विस्तारासोबतच त्यांचं सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे CSR कडे पण लक्ष आहे. शालेय शिक्षण असेल, महिला सक्षमीकरण असेल, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, जलसंधारण, अशा अनेक गोष्टी ते करतात. हे त्यांच्या कामाचा अविभाज्य भाग वाटतं. आणि सध्या नेतृत्व कोणाकडे आहे? सध्या राजेंद्र पवार अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि रोहित पवार CEO आहेत. हे पण आपल्या स्रोतांमधून कळतं. ओके. आणि भविष्यातल्या योजना काय दिसतायत? त्या आता आणखी मोठ्या वाटतात. ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याचा विचार आहे म्हणे त्यांचा. हे तो खूपच पुढचं झालं. हो, भविष्यातली ऊर्जा आहे ती. आणि पर्यावरणपूरक सुद्धा. बरोबर. शिवाय अजून 2 इथेनॉल युनिट्स वाढवणार आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे शेतीमध्ये AI आणि IoT म्हणजे काय म्हणतात त्याला? कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेन्सर्स वापरून शेती करणं. अशा टेक्नॉलॉजी आणणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करायचा पण विचार आहे. हे खरंच खूप महत्वाचं आहे. यावरून त्यांची दूरदृष्टी कळते. म्हणजे ते फक्त आजचा विचार करत नाहीयेत, तर भविष्यात टिकून राहण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणण्यासाठी पण ते सक्रिय आहेत. त्यांना जी ISO 9001, ISO 22000, FSSC 22000 सारखी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाली आहेत, ती त्यांच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची खात्री देतात. जागतिक बाजारात हे खूप महत्वाचं ठरतं. बरोबर. म्हणजे विश्वासार्हता वाढते. तर एकूणच बारामती ॲग्रोचा प्रवास बघितला तर एका छोट्या पोल्ट्री व्यवसायापासून ते आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक मोठा कृषी समूह, त्यांचं ते लिंकिंग द बेसिक्स ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने त्यांच्या कामातून दिसते असं म्हणायला हरकत नाही. हो. हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की एका बाजूला ही पारंपरिक शेती आहे, त्यावर आधारित उद्योग आहेत, आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन हायड्रोजन,
AI, IoT सारखं एकदम आधुनिक तंत्रज्ञान. आता भविष्यात या दोन्ही गोष्टींमध्ये ते संतुलन कसं साधतील? काय आव्हानं असतील, काय संधी असतील आणि या सगळ्याचा आपल्या एकूण कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.